आपल्या बदलापूरमध्ये 30 ते 35 नैसर्गिक नाले होते. बरोबर. नैसर्गिक नाले होते. तर नैसर्गिक नाले नाले म्हणजे ते ओढे होते, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 फुटाचे ओढे होते. ते खळखळून पाहते. हे सगळे नाले त्यांनी आपसून टाकलेले आहेत आणि प्रत्यक्षात नगरपालिकेने त्यांना संरक्षक भिंतीही बांधलेली. त्या संरक्षक भिंतीच्या पलीकडे नवीन भिंत बांधून ह्या जागा त्यांनी शेजारच्या बिल्डर लोकांना आणि भू केलेलं आहे. याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे आमटे गार्डन. आमटे गार्डनच्या तिथे 300 फुटाचा नाला होता, खोल वगैरे, म्हणजे ते तिथं जे शिरगाव मधून पाणी येत होतं ते त्या ठिकाणी संत होत होतं आणि पसरत होतं. तिथे आदर्श हायस्कूल आहे, तिथपर्यंत त्या पाण्याचा आवाज जात होता. तर त्या जागेमध्ये सगळ्या बिल्डिंग्स म्हणजे भर वगैरे टाकून शेजार आणि बिल्डर लोकांना ते आंदोलन दिल्यासारख्या झालेल्या आहेत. आणि तेवढंही करून भागत नाही तर एक कायदा आहे की नाल्यापासून नैसर्गिक प्रवाहापासून 7 ते 6 मीटर जागा सोडण्यात यावी. तर अशी जागा कुठेच सोडण्यात आलेली नाहीये. उलट ती जागा अगदी कटोरं बांधतात आणि सोडण्याकरता तर कोणी आमच्यासारख्या समाजसेवकांनी जर प्रयत्न केला, त्यांच्या लक्षात आणून दिलं, तो तितका 6 मीटर भराव नाल्यामध्ये जेव्हा पाण्याच्या प्रवाहात टाकलं तर ती दाखवली जाते आणि नंतर तिचाही जागा पार्किंग करता, गार्डन करता केला जातो. म्हणजे अक्षरशः आंधळ करताना कुत्रपीठ खाते. तर ह्यांना जर हे करायचं होतं, सांडपाण्याचा, मी पुन्हा सांडपाण्यांकडे येतो. सांडपाण्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही नाले जर नैसर्गिक नाले केले, बंदच केले नसते तर सांडपाणी केलेच नसते. तर आणि त्या शेजारी जर पाईप टाकले तर सांडपाणी वाहून जाऊ शकलं असतं आणि नैसर्गिक नालेही जिवंत राहिलेले असते. आता तुम्हाला जर अतिक्रमण काढायचेच आहेत, जर तुम्हाला यांनी कोर्टाने सांगितलेलं आहे, तर पण प्रत्येक नैसर्गिक नाल्याच्या शेजारी 7 मीटर जागा सोडल्यात की नाहीत, बरोबर, ती अतिक्रमण दूर करा ना. किंवा तुम्हाला एखाद्या नाल्या ठिकाणी बिल्डिंग बांधली जाते तर त्यावेळेला रिडेव्हलपमेंट केली जाते. तिची जर समजा 10,000 स्क्वेअर फूट जर एरिया असेल तर मग तिचं बांधकाम 10,000 फूटला करायला देता आणि नंतर 15 ते 20,000 स्क्वेअर फूट कसं होतं, ती वाढी जागा कुठे गेली याची का चौकशी करत नाहीयेत. आता सर जसं आपण बघितलं बांधकाम सगळे तोडले, पण जर तुम्ही घोरपडे चौकाकडे जाणार, जे कात्रपच्या जेवढा तो परिसर आहे, तिथे भरपूर असे हॉटेल्स आहेत जे त्यांचे जागा सोडून बाहेर आले. असे खूप हॉटेल्स आहेत, तर त्याच्यावर कुठेही कारवाई केली? हो, हा सगळा पक्षपातीपणा केलेला आहे. ज्यांची लढण्याची हिंमत नाहीये, जे गरीब आहेत अशाच लोकांचे लढणार आहेत. ते वेल सेटल्ड आहेत किंवा त्यांचं राजकीय वजन मजबूत आहे, पैसा मजबूत आहे, यांना पैसा मिळाला अशाची तोडलेली नाहीयेत. आणि कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे, एक न्याय सगळ्यांना लावतात, त्यांनी एक न्याय लावला, हा पक्षपाती करणार. तर पक्षपातीपणाबद्दल या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. कोर्टाने त्यांच्याकरता खास बेंच बसवून, खंडपीठ बसवून त्यांची चौकशी केली पाहिजे. असं का, तरच हे बदलापूरचं हे होईल. आता सर जे आपण जे बघतो जे तोडत आले सगळे अनधिकृत बांधकाम, पण जर तुम्ही संध्याकाळी फिरणार ना बदलापूरमध्ये, तर परत ते छोटे छोटे स्टॉल आणि त्या हातगाडीत सगळं तसंच पाहायला मिळते. तर मला नाही वाटत कुठेतरी काय ते फरक पडलाय त्या गोष्टीचा. आता त्या बाबतीत एक नेहमी अशी बनलं जातं, अतिक्रमणच्या बाबतीत असं नेहमी म्हणतात लोक की या अतिक्रमणवाले त्यांना सांगतात, आज आम्ही तोडणार आहे, नंतर संध्याकाळी तुम्ही चालू केलं तरी चालेल. म्हणजे अप्रत्यक्षित संरक्षण तेच देतात त्यांना. म्हणजे आणि आम्ही मारल्यासारखं केलं, तुम्ही रडल्यासारखं करा, परत तेच करा. पण आता जी तोडककारी आहे ती जीवघेणी आहे. ती मग कामं परत उभी राहिलेली नाहीयेत, कारण तिने उद्ध्वस्त केलेली आहेत. आणि कोर्टाला जे कोर्टाच्या आदेशाने तोडतात हेच मुळात चुकीचं आहे. कोर्टाने अशी कामं तोडायला जी सांगितलेली आहेत की जिथे सांडपाण्याची व्यवस्था नाहीये, STP नाहीये, हे याच्यावर पाण्यावर प्रक्रिया करण्याची केंद्र नाहीयेत, यंत्रणा नाहीये, अशा यंत्रणा त्यांना राबवायला लावा, त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करा. आणि त्या याच्या खाली ते गरीब माणसांवर काय करतात आणि हे लोक उद्ध्वस्त करायचे का, त्यांना ते करायचे का? जे ठराविक ठिकाणी जे आपल्या मराठी माणसाची, स्थानिक लोकांची जी जागा आहे ती त्यांना बळकवण्याचा त्यांचा सुप्त हेतू दिसून येतो. आणि ह्यामुळं, आणि मला सगळ्यात वाईट वाटतं की आपल्या बदलापूरला 50च्या दरम्यान नगरसेवक आहेत, एकही त्या गरिबांकरता धावून येत नाही. त्यांच्याच मतानं निवडून येतात, त्यांचंच हे करतात, पण येत नाहीत. कोणीच आलं नाही. त्यांच्या वेदना तर समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी घर बांधलं तर घर कशाला म्हणतात? विटापिट त्याला घर म्हणतात. पत्र्याची शेड बांधणं त्याला घर म्हणतात का? त्याची ऐपत नाही म्हणून तो पत्रे टाकतो ना, कुठून तरी ते आलेले असते. त्याला पत्र्याचं स्क्रू पासून आता काढायचं म्हटलं तरी कसे काढायचं त्यांना माणसं मिळत नाहीत. आणि आता अतिक्रमाच्या वेळेला त्यांनी नोटीस दिली आहे, 2 दिवसात काढा, 8 दिवसात काढा. याच्यामुळे जे बाहेरचे नॉन महाराष्ट्रीयन आहेत किंवा जे आहेत ते तोडण्याकरता आवाचा सवा भाव घेतात.
म्हणजे शेड बांधली 1 लाखात आणि तोडाला ते काढायला घेतात 50,000. बरोबर. ते 50,000 गरीब माणसांनी द्यायचे कुठे? नाही दिले तर हे मला हेच कळत नाही, राक्षस म्हणजे तोडतात कसा? त्यांनी जे आयुष्यभर जे उभारलेलं आहे आणि हे बुलडोजर त्याच्यावर फिरवतात. हे काय मोगलांचं सैन्य आहे का? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही घराला कधी अन्न धान्याला किंवा घरच्या माणसाला हात लावला नसतं जात. त्याचं कसं जीवन जगावं पाहतं ते शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारे लोक या आदर्शाप्रमाणे वागतात का? आणि अनधिकृत लोक भोळे आहेत, त्यांना वाटतं आपण परवानगी घेतली म्हणजे अनधिकृत. पण परवानगी का घेतली नाही त्याची पण कारण जाणून घ्या ना. आमची तेवढी ऐपत नाही का तुम्ही परवानगी घेतली तर अगोदर तुमची जागा असते 50 फूट, परवानगी घेतल्यानंतर तुमची ती येणार 25 फुटावर, त्याच्यात तुम्ही काय करणार? आणि तुमच्या एवढ्या अटी शर्ती किंवा तुमचे पैसे हे करणं म्हणजे हे सगळे लोकांचे आर्किटेक्ट इंजिनियर यांच्या फोटो भरणं, अर्ज करताना फेऱ्या मारायला लावणं, हे असं म्हणजे धंदा सोडून हे कसं करणार? का केलं नाही? त्याचे असे जे गरीब लोक आहेत, तर माझ्या नगरसेवकांना विनंती आहे का आता नगरसेवक आहेत, तरुण तडफदार आहेत, सुशिक्षित आहेत, तर त्यांनी आपल्या परिसरातली जी अशी गरीब माणसं आहेत, स्थानिक माणसं आहेत आणि ज्यांच्या शेती जागा आहेत म्हणजे घरं बांधू शकत नाही, तर का शकत नाही? तर मग त्यांच्याकरता कशा परवानगी दिल्या? त्यांना काहीतरी पर्याय शोधले पाहिजेत ना. आता सर जे आता 8 दिवसासाठी जे ही तोडक कारवाई थांबवली बरोबर, तर त्यांना ज्यांचं इलिगल त्यांनी केलं होतं बांधकाम ते सगळं काढायला लावलं. पण मग ज्या लोक ते तोडले तर त्यांच्यासोबत कुठेतरी अन्याय झाला असं वाटत? हो, खूपच अन्याय आले. इलिगलचा शब्द, तो इलिगल जो शब्द आहे तो इलिगल फक्त सामान्य माणसांनाच आहे की नाही? आता नाल्यावर एवढ्या इमारती उधळल्यात. आता ते मोहन पाम आहे, वेदांत आहे, कृष्णा हाईट्स आहे, त्या सगळ्या नाल्यावरच बांधले. पूर्ण नाले दूरचे त्या इलिगल नाहीत का? मग इलिगल आता त्या तोडत नाही, तुम्हाला सामान्य माणसाच्याच दिसतात का? बरोबर. अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये रक्ताचे अश्रू मी बघितलेले. माझा जीव तळमळतो इतक्या लोकांनी यांनी केलं. आणि या अधिकाऱ्यांना कसं दिसत नाही? अधिकारी आमच्याच टॅक्सवर जगतात ना, आणि मग आमचाच जीव घेताना त्यांना कसं वाटत नाहीये? आणि अधिकारी जे आहेत ते 2 नंबरचे पैसे कमवतात. त्यांचं खरं तर म्हणजे या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. याची संपत्ती किती आहे, काय आहे? एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या वाढण इतका पगार आहे, सगळे एसी गाडीतून फिरतात, हा पगार आहे का त्यांचा? आणि जे समजा इथे नगर रचना करायचे इंजिनियर घेतलेले आहेत, तर त्यांची आपली नगरपालिका चालवण्याची लायकी आहे का? कारण ते जे आहे ते क्लास 3 आहेत. आपली 500 ते 600 कोटीची आहे. आपल्याकडे सुपर क्लासवाले नगर रचनाकार पाहिजेत आणि राशीद नगर रचनाकार पाहिजेत का त्यांनी काहीतरी नवीन शहर घडवलेलं आहे आपल्या शहरात गेल्यानंतर. पण इथे जे आलेले आहेत ते क्लास 3 आलेले आहेत आणि त्यांना त्यांचं काही नॉलेज नाही, काही नाही, त्याच्या परवानगीशिवाय ते काही करत नाहीत. तर शहराचा एक आराखडा तयार केला पाहिजे. यांना अजूनपर्यंत शहराचा आराखडा तयार करता आलेला नाहीये. डेव्हलपमेंट इतके चोर लोक आहेत तर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाले दाखवलेले नाहीयेत, म्हणजे चोरण्याच्या हेतूनच दाखवले नाहीत ना. मग का नाले दाखवले? नाल्यामध्ये शाळा का नाही दाखवल्या? पाणथळ जागा का दाखवल्या? गव्हर्नमेंटच्या जागा का दाखवल्या नाही? मैदानं का दाखवली नाहीयेत? बरोबर. तर अशा ज्या गोष्टी त्यांनी रेकॉर्डर नाही घेतल्या तर रेकॉर्डर न घेणारे सगळे अधिकारी सस्पेंड करा ना, घरी बसवा ना. आणि नुसते अधिकारी नाही, ते पदाधिकारी पण घरी बसवा, तर जे इतके 40 वर्ष राज्यकारभार करतात आणि स्वतःचा मोठेपणा मिरवतात, आम्ही असं केलं तसं केलं. मग ते पदाधिकाऱ्यांनी कशी परवानगी दिली? त्यांच्या लक्षात आलं नाही का? त्यांना पदाधिकारी म्हणून नगरसेवक म्हणण्याचा अधिकार आहे का त्यांना? आता प्रथम मी आता ही मागणी करेन तर जे नैसर्गिक नाले आहेत आणि जे तलाव आहेत, मोकळ्या गार्डन्स आहेत, ते त्या पहिले तुम्ही रेकॉर्डवर घ्या. नुसतं रेकॉर्ड घ्या, ते मोजमाप करून घ्या. तर त्याचं क्षेत्र किती आहे, खोली किती आहे, काय किती आहे. आणि कुठल्याही आता असं जर तुम्ही केलं तरच हे नाले टिकतील. आणि जर आपल्या जी आता परिस्थिती अशी आहे की आपलं स्वतःचं धरण नाहीये, आपण दुसऱ्या धरणावर अवलंबून आहे आणि त्याचे फायनान्स दुसरे करतात. जर पुढची अशी वेळ केली का ते आपल्या धरणाचं पाणीच मिळालं नाही तर आपले लोक तडफडून मिळतील. आणि आणि आपल्या बदलापूरला निसर्गाने इतकं वरदान दिलेलं आहे, म्हणजे आपलं शिरगावकडचा डोंगर आहे, मानकेलीकडचा डोंगर आहे, कोंडेश्वरचा डोंगर आहे. या डोंगरातून सतत पाण्याचे झरे येत असतात. ते जर अडवले आणि जर पाणथळ जागा अडवले आणि छोटे छोटे जर डॅम बनवले तर संपूर्ण शहर पाण्याने भिजेल. आणि शहर जर पाण्याने भिजलं, शहराच्या जमिनीत जर पाणी मुरलं तर शहरातल्या बोरिंगला पाणी लागेल, तलावांना पाणी लागेल, झाडं जगतील. आता हेच त्यांनी मारायला लागले. तर मग त्याच्यामुळे आता तुम्ही जर पनवेलला रोड, नवीन पनवेल रोड म्हणता, तो फ्रॉडच रोड आहे. कारण म्हणजे पनवेल रोड नाहीये, त्यांना नाव कसं दिलं काय माहिती नाही. तो पनवेलला कधीही जोडला जाणार नाही.